NSPL क्रिकेट टूर्नामेंट आज आपल्या बदलापूरमध्ये पार पडत आहे। अर्थातच जर आपण बघितलं तर डॉक्टर निशांत सावंत यांच्यातर्फे जी आहे ही टूर्नामेंट इथे होत आहे आणि खूप छान असा प्रतिसाद इथे खेळाडूंचा मिळत आहे। सर्वप्रथम आपण एक थोडीशी झलक बघूया आणि सरांशी संवाद साधणार आहोत। तर NSPL ही जी आहे क्रिकेट टूर्नामेंट आता आपल्या बदलापूरमध्ये आहे। आपण निशांत सावंत सर आहेत आपल्यासोबत, डॉक्टर निशांत सावंत सर, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। खरं तर क्रिकेट सर्वांचाच आवडता खेळ आहे, तर आज काय बोलाल या खेळाबद्दल? जसं तुम्ही बघताय की सगळे जसे उत्स्फूर्तपणे सगळे खेळतात आहे, कारण की क्रिकेट आणि बदलापूर याचं एक अनोखं नातं आहे, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आतापर्यंत जर आपण बघितलं तर क्रिकेटच्या स्पर्धा फक्त पॉलिटिकल पार्टीजने आयोजित केलेल्या आपण बघितल्या, मग त्या कुठल्याही असू दे आणि त्या ग्राउंडवरती केल्या। पण या स्पर्धेचं मेन उद्देश असा आहे की जे कॉर्पोरेटमध्ये जे काम करतात, जे 8 तास ड्युटी करतात, सगळे मुंबईला जातात, ट्रॅव्हलिंगचा हेकटेक आहे, सगळं ॲटमॉस्फिअरचा हेकटेक आहे, ह्या तणावामध्ये ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे त्यांची इच्छा अतृप्त राहते, हे आपण बघितलं। तर हे आपल्याला हेरायचं, त्याच्यासाठी आपण NSPLची स्पर्धा चालू केली। पहिली स्पर्धा, पहिला सीझन आपलं ऐरोलीमध्ये झालं, तिथेही सगळे कॉर्पोरेट्सचे जे लोक होते त्यांनी सहभाग घेतला। आता ही आपण चालू केली स्पर्धा तेव्हा 5 टीमाचं आयोजन केलेलं, त्याच्यानंतर करता करता 8 टीम झाल्या, त्याच्यानंतर करता करता 10 टीम झाल्या। शेवटी आपल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की नाही बाबा, हे एका दिवसात नाही होत आहे, बिकॉज अगेन इट इज बिकमिंग की नाही, आम्हाला फक्त संडेला टाइम असतो आणि ह्याच्यापैकी सगळ्यांना सॅटर्डेही वर्किंग आहे। त्यामुळे आम्हाला काय झालं की सॅटर्डे संडे पण मॅचेस ठेवायला थोडंसं प्रॉब्लेम यायला, म्हणजे वर्किंग आहेत, ऑल ऑफ देम आर वर्किंग। आणि एक मेन उद्देश म्हणजे आपण जे इथे बघितलं तर म्हणजे वडीलही खेळत आहेत, पोरही खेळतात आहे, म्हणजे 2 जनरेशन एकत्र खेळतात आहे, म्हणजे नॉट ओनली चिअरिंग। आणि जर आयडियली बघितलं तर क्रिकेट तर आपल्याला कधी ना कधी तर सोडावं लागतं, की शाळेत असताना अभ्यासासाठी सोडतो, कॉलेजला गेल्यावर कॉलेजच्या अभ्यासासाठी सोडतो, नंतर आपण बोलतो की नाही चला कामावर लागल्यावरती आपण खेळू, आपल्याला कोण अडवणार नाही, पण नंतर मग रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे आपण खेळू शकत नाही। म्हणून हे सगळ्यांचा स्वतःहून आलेला प्रतिसाद आहे। आणि निशांत प्रीमियर लीग, NSPL हे नावही त्यांनीच दिलंय की नाही बाबा, आम्हाला कोणाचं पॉलिटिकल हे नकोय, काही नकोय, आम्हाला एक फक्त प्लॅटफॉर्म द्या जिथे आम्ही खेळू शकतो। कितीतरी असे स्पर्धक आहेत जे स्वतः बोलले की नाही 20-20 वर्ष 40-40 वर्ष आम्हाला बॅट हातात धरायला भेटली नाहीये आणि या स्पर्धेतून आम्हाला बॅट हातात धरायला भेटते आणि त्याच्यासाठी आम्ही लाईव्ह ठेवलंय, ज्यांचे सगळे रिलेटिव्ह आहेत ते घरातूनही बघतात। युट्यूबवरती लाईव्ह चालू, कोणत्या चॅनलवर चालू आहे हे सांगा नक्की। आपला NSPLचं चॅनल आहे, त्याच्यावरती आपण चालू केलेलं आहे। तर आज काय पारितोषिक सुद्धा ठेवण्यात आलेले आहे, मोठ्या मोठ्या ट्रॉफीज आहे, कॅश प्राइज सुद्धा आहे, त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? ऍक्च्युली हे सगळं त्यांचंच आहे, कारण का हे प्लॅटफॉर्म दिला ऍक्च्युली म्हणजे ही स्पर्धासाठी नाही आहे की नाही बाबा ट्रॉफीसाठी मारामारी करा, हे करा, पण एक खेळायला मिळतो। जसं तुम्ही बघतात इथे एकही कोणाचा तंटा नाही, काहीच नाही, सगळे स्वतःहून येतात आहे, स्वतःहून खेळतात आहे, स्वतः सगळे डिसिजन्स रिस्पेक्ट करतात आहे। जसे आयोजक आहेत बाकीचे पण आहेत, ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली, म्हणजे लाईनिंग पासून ग्राउंडमध्ये लाईनिंग करण्यापासून रात्रभर ते थांबून सगळी मेहनत करून हे सगळं त्यांनी केलं। हे पण जे तुम्ही बघता हे सगळं त्यांचं यश आहे। काही खेळाडूंना जर इथे जॉईन करायचं असेल, आपला टुर्नामेंट झालं किंवा आपली अकॅडमी असेल काही, तर ते कसे करू शकतात? बेसिकली NSPLचं चॅनल आहे, NSPLचं आपलं इंस्टाग्राम आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, त्याच्यावरती तुम्ही कधीही मेसेज करू शकता, काही करू शकता। ईमेल ID आहे जो आपण सगळीकडे टाकलेला आहे, त्याच्यावरती कधीही रिस्पॉन्स करा, आपला 24/7 आपल्याला रिस्पॉन्स भेटेल। आता ही टुर्नामेंट दिवसभर चालणार आहेत मॅचेस? हो, सकाळी 7 वाजल्यापासून टीम्स आल्या, 7 पासून आम्ही मॅचेस चालू केल्या, त्याच्या अगोदर 6:30 पासून सगळ्या टीम्स आलेल्या कुठल्या आहेत? बदलापूरच्या बाहेरचे पण आहेत की बदलापूर? नाही, आता आम्ही फक्त बदलापूरकरांसाठी केलेलं आहे, तेव्हाही आम्ही ऐरोलीसाठी केलं तर ऐरोलीकरांसाठी केलेलं आहे। म्हणून ही NSPL आता जर आपण बघितलं तर खूप साऱ्या ठिकाणी आम्हाला कॉल येतात की आमच्याकडे पण ठेवा, आम्हाला पण खेळायची इच्छा आहे पण खेळायला भेटत नाही, कारण की जर आपण बघितलं तर काय, जे चांगले क्रिकेटर आहेत त्यांनाच सगळे टीम्समध्ये घेतात, पॉलिटिकलवाल्यांना पण कपची स्पर्धा असेल, इथे कसं एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यामुळे सगळे एकत्र खेळतात आहे। कोण टीम हारते त्याच्यामध्ये पण ते लोक काँग्रेस करतात, तुम्ही जर बघितलं तर हँडशेक करत सगळे जातात आहे की वेल प्लेड करून। अजून कोण बोलणार? सर आपण बोलणार या ना प्लीज, वेलकम सर आपल्यासोबत आहे। आज काय माहिती द्याल, आज कसं वाटतंय, काय बोलाल? सर्वात प्रथम तर मी आभारी आहे की तुम्ही मला 2 शब्द बोलायची संधी दिलात NSPL बद्दल। NSPL बद्दल सांगू तेवढं कमी आहे, कारण की NSPL ही टुर्नामेंट जी स्टार्ट केलेली निशांत सरांनी, ह्यांच्या नावावरनं आम्ही ही टुर्नामेंट स्टार्ट केली। NSPL बरोबर, NSPL निशांत सावंत प्रीमियर लीग। ही टुर्नामेंट स्टार्ट करण्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे,
म्हणजे कॉर्पोरेट लेवलला आता आम्ही जे काम करतो किंवा MNC मध्ये जे काम करतो, आम्हाला फक्त सॅटर्डे किंवा संडे असा हा भेटतो म्हणजे बोलतात ना खेळायसाठी. आणि आम्ही काय म्हणजे प्रोफेशनल प्लेअर नाही आहोत, पण तरी सॅटर्डे संडे हा वेळ भेटतो. त्यामध्ये चांगल्यात चांगली किती स्पर्धा आपण खेळू शकतो हा म्हणजे ह्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः म्हणजे निशांत सर आहेत, ते आमचे आयडल आणि इन्स्पिरेशन आहेत. कारण की कसं आहे ना, तुम्ही बघायला गेलात त्यांचं जेवढं कौतुक आम्ही करू तेवढं कमी आहे. कारण की ते स्वतः एक सायबर सिक्युरिटी म्हणजे प्रोफेशनली ते सायबर सिक्युरिटी प्रोफेशनमध्ये म्हणजे बोलतात ना बादशाह माणूस असं बोलतो ना आम्ही तसं. तर प्रोफेशनली प्लस त्यांची आम्हाला नेहमी पर्सनली पण खूप मदत असते. ह्या टुर्नामेंटसाठी पण म्हणजे मी झालो, राहुल झाला माझा मित्र आणि विशाल झाला, आम्ही फक्त एक शब्द त्यांच्यासमोर ते टाकलेला की सर आम्हाला बदलापूरमध्ये टुर्नामेंट करायचे. त्यांनी नेक्स्ट विदिन अ सेकंड आम्हाला हे सांगितलं की पोरांनो ठीक आहे चला मी आहे तुमच्या पाठीशी, करून टाका टुर्नामेंट वगैरे. आणि पहिला सीझन आम्ही जो जो NSPLचा जो पहिला सीझन खेळलेला तो आम्ही कॉर्पोरेट लेवलवरती खेळलेलो. तो 26 जानेवारी 2005 रोजी ह्या टायमाला ऐरोली नवी मुंबईला खेळलेलो. तर आताही आम्ही बदलापूरमध्ये, आता बघू लवकरात लवकर आम्ही NSPL सीझन 3 लवकरच येईल आणि आम्ही सुद्धा नक्कीच लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. आणि अजून एक सांगायचं होतं की ह्या मेन स्पर्धेचं आकर्षण जर तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये 1-2 टीम अशा आहेत ज्यामध्ये 2 जनरेशनचे प्लेयर्स तुम्हाला खेळताना दिसतील. म्हणजे प्रथम म्हणजे वडील आणि त्यांचे सुपुत्र हे दोघं जण तुम्हाला एका टीममध्ये खेळताना दिसतील. याच्यापेक्षा म्हणजे मोठी गोष्ट काय अजून असू शकते. अर्थात क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ असतो. या साईडनी आता सध्या मॅचेस चालू आहेत आणि थोडा वेळ आपलं लाईव्ह चालू आहे, त्यामुळे कॉमेंट्री इथे थोडा आवाज कमी करण्यात आलेला आहे. तर सरांशी बोलूया आपण. नमस्कार सर. नमस्कार. आज काय बोलाल, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय कारण NSPL म्हटल्याच्या नंतर प्रथमच बदलापूरमध्ये NSPLचं आयोजन झालेलं आहे. आणि या बदलापूर शहरामध्ये क्रिकेटचं एक क्रेज आहे पहिल्यापासून. स्थानिक जे खेळाडू आहेत ते जबरदस्त त्यांचं क्रेज आहे. त्यामुळे इथे जे नवीन राहायला आलेले आहेत म्हणजे गेल्या काही वर्षापासून 5-6 वर्ष ते नवीन खेळाडू आहेत, तर त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. म्हणून खूप चांगली अशी मेहनत या ठिकाणी निलेश सावंत साहेब आणि त्यांच्यासोबत आमचे सौरभ नानिस्कर आहेत. आपण सुद्धा वर्किंग असाल, मग वर्किंग करून इथे प्रॅक्टिस वगैरे करणं आपण कसं मॅनेज करतात? आम्ही सगळेजण सगळे जॉब करणारी मुलं आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या वेळात वेळ काढून खेळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला या निलेश सावंत साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि खूप आभार मानतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ही जी काही टीम स्पर्धा सुरू आहे, बरोबर, उत्तर याच्या पुढे आणखी नेक्स्ट लेवलमध्ये खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे आणि त्याची चिन्ह आत्तापासूनच दिसत आहेत आणि खूप बरं वाटतंय. तर खेळाडूंमध्ये जो उत्साह आहे तो आपण इथे बघत आहात. एक जी मॅच आहे आपण ती थोडंसं बघूया आणि नंतर इथे काही नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांच्याशीही आपण बोलूया. हाय मॅम, नमस्कार. काय बोलाल, काय माहिती द्याल? तुम्ही बोला, तुम्हाला काय बोला? हाँ ठीक है, बोलू शकता. हिंदी में बोलूं? हिंदी में कुछ इमेज हमारा मिस्टर सावंत का बहुत क्लोज रिलेशन है ना, तो वो बोले कि क्रिकेट का मैच होने वाला है, तो बोला ठीक है मैं आती हूँ. मैंने मैं खाली 5 मिनट के लिए आऊँगी और देख के चली जाऊँगी. अभी इतना अच्छा लगा कि मैंने मिस्टर सावंत को बोला कि मैं शाम को ही जाने वाली हूँ सब देखने के लिए. और ऐसे भी मुझे शौक है, मेरी मम्मी को भी शौक था इसके लिए. तर इथे जर आपण बघितलं तर पुरुषांसोबत महिलांनाही आपल्याला इथे आवड आहे क्रिकेटची दिसून येत आहे. एक ओढ आहे कुठेतरी क्रिकेटची. आणि जर तुम्ही बघितलं तर आता मॅचेस सुद्धा सुरू आहेत. आपण एक झलक बघूया मॅचेसची. इथे सगळ्या खेळाडूंमध्ये असलेला आपल्याला जो उत्साह आहे तो इथे दिसतो आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मुलगा आणि वडील जे आहेत ते दोन्ही मिळून इथे खेळत आहेत. तर हा एक आगळा वेगळा कार्यक्रम येत आहे. हा ठीक. तर आपण तोपर्यंत जी मॅच सुरू आहे आता सध्या ती बघत आहोत. कॉमेंट्री चालू करा, चालेल थोडा वेळ. तर अर्थातच कॉमेंट्री शिवाय जी आहे ती मॅच बघण्याची मजा नाही. आपल्यामुळे थांबले होते तर आपण पुन्हा एकदा सुरू करूया. क्रिकेट टर्फ मध्ये जी आहे ही मॅच आता सध्या सुरू आहे. NSPL निशांत सावंत प्रीमियम यांच्या माध्यमातून जे आहे सीझन 2 इथे सुरू आहे. टर्फ क्रिकेट टुर्नामेंट. आणि जर आपण बघितलं तर छान असा प्रतिसादही या टुर्नामेंटला मिळत आहे. 20 एप्रिल प्राइसेस जे आहे ते बोलू ना. तर इथे जर आपण बघितलं तर फर्स्ट जो प्राइज आहे ते 10,000 रुपयांचं ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सेकंड प्राइज जे आहे ते 7,000 रुपयांचं आहे. प्लस ट्रॉफी सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत.
राहुल सिंग, विशाल तोरसकर, सौरभ म्हैसकर, तर हे सगळेच जे आहेत आपल्याला इथे दिसत आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर डॉक्टर निशांत सावंत सर यांच्यातर्फे जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे. इथून येऊया. अरे वा, आज पूर्ण तयारीत आलेला आहात. मॅच झालेली आहे तुमची की होणार आहे अजून? एक मॅच झाली आहे, आम्ही हरलो आहे. आता याच्यानंतर परत एक दुसरी मॅच आहे. सो आम्ही ट्राय करू की आम्ही आमची या दिवसाची पहिली विन जिंकायचा ट्राय करू आम्ही. तर ही ताकद असते एका खेळाडूची. हरले आहेत ते सुद्धा एक आनंदात सांगतायत. हरकत नाही. आज कशी प्रॅक्टिस केली आहे तुम्ही? आजच नाही, काल रात्रीपासूनच प्रॅक्टिस चालू आहे, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट माझे बदलापूरमध्ये फर्स्ट टाइम होत असेल आणि खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलंय निशांत सरनी. कसे आहात? वर्किंग आहात की स्टुडंट आहात? कोण आहात? नाही वर्किंग Working आहात. सॅटर्डे संडे ऑफ असतो, मग तेच हे 2 Cricket दिवसामध्येच खेळायचं क्रिकेट Saturday. खेळायचं. हा. धन्यवाद. आज तुमच्या वयातले काही खेळाडू असतील, त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन हेच आहे की क्रिकेट खेळा. आपण इकडे क्रिकेट खेळायला आलोय, एन्जॉय करायला आलोय. एक स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी खेळा आणि तेच जे काय होईल ते नशिबावर आहे आणि देवावर आहे. हरकत नाही. सेकंड मॅच तुम्हीच जिंकाल नक्की. तर बघत राहा आपले बदलापूर. जर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या ट्रॉफी सीझन 2 मध्ये इथे जिंकता येणार आहे. हा प्रोग्राम आहे, ही जी टुर्नामेंट आहे ती ऑर्गनाईज केलेली आहे डॉक्टर निशांत सावंत सर यांनी. आणि छान असा प्रतिसाद इथे कुठेतरी या टुर्नामेंटला आपल्याला मिळतो आहे असं बघायला हरकत नाही. तर अर्थातच क्रिकेट जे आहे कॉमेंट्री शिवाय अधुरं असतं. खूप छान आपण कॉमेंट्री करतात. काय बोलाल, काय माहिती द्याल, आज कसं वाटतंय? खरं अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर मोठ्या प्रमाणात, क्रिकेटचा ग्लॅमर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलाय. पण अगदी म्हणजे विचार करायला गेला ना तर प्रत्येकजण सोमवारपासून शनिवारपर्यंत आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असतो, आपलं वर्क सातत्यानं चालू असतं. पण एक दिवस एन्जॉयमेंटसाठी, एक दिवस क्रिकेटसाठी प्रत्येकजण आपली पॅशन जपत असतो. आणि त्याचाच एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण्यात आला. प्रत्येकासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न. अगदी विचार करायला गेला लेजंड क्रिकेटर तर भरपूर आपला काळ गाजून बसल्यात, पण यंगस्टरांसाठी प्लॅटफॉर्म असणं भरपूर गरजेचं आहे. ते प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात आलंय. आम्ही एंट्रीला चालू त्यावेळेला बघितलं, तुम्ही खूप सुंदर अशी कॉमेंट्री करतात. तर खेळाडू तर कुठून तरी खेळ शिकत असतो, पण तुम्ही ही कॉमेंट्री करायचं कुठून शिकलेला आहात? कॉमेंट्री करायचा असं काही कुठला क्लास नसतो किंवा कुठली शाळा नसते. त्याच्यासाठी सराव असणं भरपूर गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सराव, प्रॅक्टिस भरपूर गरजेचं आहे. त्या प्रॅक्टिसचा हा सगळा परिणाम आहे. आणि ती खेळासाठी तर जवळजवळ कोण 8 वर्ष प्रॅक्टिस करतं, कोण 10 वर्ष प्रॅक्टिस करतं. सो आम्हाला पण कॉमेंट्री करण्यासाठी 5 ते 10 वर्ष प्रॅक्टिस करावीच लागते. त्याच्यावरूनच आम्हाला हे मोठं नाव मिळतं. आज जर आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुमची कॉमेंट्री मोठ्या लेवलला कोणी बघितली आणि आपल्या इंडियाच्या टीमसाठी जर तुम्हाला कॉमेंट्री करायचा चान्स मिळाला अर्थातच, तर कसं वाटेल तुम्हाला? खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आपल्या बदलापूरचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून आमची मुलाखत घेण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. सर्वप्रथम आपल्या बदलापूरचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदन देखील करू की त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्यासारख्या एक छोट्या समालोचकाला इतकं मोठं प्लॅटफॉर्म दिलं गेलं. धन्यवाद सर. तर मॅच सुरू आहेत, विश्रांती सुरू आहे इथे, म्हणजे 1-2 आता जे आहेत लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर क्रिकेट टर्फमध्ये ह्या मॅचेस सुरू आहेत. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आज, कसा उत्साह आहे? उत्साह खूप भारी आहे. आपण बोलू शकतो की बदलापूर, जेवढे बदलापूरकर आहेत त्यांनी इतका प्रतिसाद दिला की आपण एक्सपेक्टेड करत नव्हतो. कारण याच्या आधी आता NSPL सारखा ब्रँड बदलापूरमध्ये आला आहे किंवा ऑर्गनायझर झाले सर डॉक्टर निशांत सर. सो पहिलं त्यांनी जी ऑर्गनाईज केली होती ऐरोलीमध्ये ती पण आम्ही फॉलो केली होती. तो त्यापेक्षा पण जास्त प्रतिसाद आणि उत्साह आणि आपण बोलू ना की जे मॅनेजमेंट इथे झालंय बदलापूरमध्ये खास करून ते सगळ्यात अप्रतिम आहे. आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा असे टर्फ आहेत, हो आहेत, छान हो, छान लोकांपर्यंत आहे. पोहोचतही नाही, आहे. उलट आपण बोलतो ना की आपल्या बदलापूरची डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे. बरोबर. टर्फ जागोजागी झालेले आहे. जसं आपण नवी मुंबई बघायचो किंवा ठाणे, हो. ऐरोली या साईडला मोस्ट ऑफ होत तेच आता आपल्या बदलापूरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे कसं आहे की जे कॉर्पोरेटमध्ये सॅटर्डे संडे आहेत, मंडे टू फ्रायडे ज्याला जमत नाही त्यांना पण आता इथे प्रॅक्टिससाठी पण जमू शकतो. ते बदलापूरच्या बाहेर जायची गरज नाही. आता जर बघितलं आपण तर NSPLच्या माध्यमातून छान अशी मॅच इथे सुरू आहे. काही आव्हान करा ना आपल्या जे नवीन खेळाडू आहेत तुम्हाला जे बघतायत त्यांना? नाही, मी मोस्ट ऑफ सगळ्यांनाच हे सांगेल की सॅटर्डे संडे तुम्हाला आहे ना टाईम, तर क्रिकेटसाठी टाईम द्या. आणि जर शक्य असेल तर NSPL जर नेक्स्ट आपलं सीझन जर झालं बदलापूरमध्ये तर आणखीन चांगला प्रतिसाद द्या. एवढंच सांगा. थँक्यू. धन्यवाद.
एकदा मॅचवरती आपण नजर टाकूया. छान असा जी आहे आपली ही मॅच रंगत आहे. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आणि खेळाडूंची सुद्धा सगळी काळजी इथे घेण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या ट्रॉफीज आहेत अक्षरशः ते बघून खेळण्याचा उत्साह आणखी वाढत आहे. कसा प्रोत्साहन मिळत आहे काय बोलतोय? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे NSPL यांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं यांनी प्रयोजन केलेलं आहे. सगळं चांगलं वातावरण पण चांगलं आहे. एम्पायर्स वगैरे पण सगळे चांगले आहेत. ओव्हरऑल बेस्ट टुर्नामेंट ऑफ द बदलापूर असं मला म्हणावं लागेल आणि मला अशी आशा आहे की असे टुर्नामेंट होत राहावे बदलापूरमध्ये जेणेकरून खेळाडूंना चांगलं एक प्रोत्साहन मिळेल. खेळायची एक इच्छा जागणार त्याच्यामध्ये. नवीन पिढीला पण काहीतरी करायची त्याच्यामध्ये हे जागणार म्हणजे त्याच्यामध्ये. तर जर तुम्हीही तरुण पिढी असाल, तुम्हीही लहान मुलं सुद्धा असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा लाईव्ह खूप महत्वाचा आहे. कारण क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडतीचा खेळ असतो आणि त्याचे जर टुर्नामेंट आपल्या बदलापूरमध्ये होत असतील तर याच्यापेक्षा अजून अभिमानास्पद बाब काय असू शकते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. आपण एकदा जर ट्रॉफीजवरती नजर टाकूया. मोठ्या मोठ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्याचबरोबर प्राइजेस बघितले आपण तर फर्स्ट प्राइज जे आहे चॅम्पियन्स जे होणार आहेत त्यांना 10,000 रुपयांचं पहिलं प्राइज हे ठेवण्यात आलेलं आहे. सेकंड प्राइज जे असणार आहे ते 7,000 रुपयांचं आहे आणि आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी ही जे आपलं टर्फ क्रिकेट टुर्नामेंट जे आहे ते पार पडत आहे इथे. अर्थात आजपासून ते संध्याकाळपर्यंत असणार आहे. थांबल्यात मॅचेस आता. हां चला ओके. कोण उडवणार आहेत सर? ठीक आहे चला. हां आता सेकंड मॅच चालू होणार आहे. कसं आहे? हां सेकंड मॅच चालू आहे नेक्स्ट. ठीक आहे तर आता इथून घेऊया आपण. असं ज्या पद्धतीने आपण टॉस बघत असतो की मॅच चालू होण्याच्या आधी जे आहे टॉस उडवला जातो तर तसंच जे आहे आपल्याला आज इथे लाईव्ह मध्ये आपण बघतोय खरं तर. सेम जसं टॉस जो आहे तो आता उडवण्यात येतो आहे. अर्थातच ऑर्गनायझर डॉक्टर निशांत सावंत सर यांच्यातर्फे. काय करणार? बॉलिंग करणार आम्ही तुम्ही टॉस जिंकले. म्हणजे मी बोलली ते खरं झालं का? छान. तुम्हाला ऑल द बेस्ट. तर छान अशी ही म्हणजे एक वेगळा अनुभव आज कुठेतरी खरंच आपल्या बदलापूर तर्फे आम्हाला सुद्धा मिळतो आहे. अशाच टुर्नामेंट जे आहेत आपल्या बदलापूरमध्ये झाल्या पाहिजे. अर्थात क्रिकेट सगळ्यांचाच आवडता खेळ आहे. तुमचाही आहे का? कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. मलाही क्रिकेट खूप आवडायला लागलंय आणि आधीपासून आवडतं सुद्धा. जर आपण बघितलं तर आता ज्या मॅचेससाठी खेळाडू आहेत ते ग्राउंडवर आलेले आहेत तिथे जर आपण बघितलं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला विश्वास पटत नसेल तर जर तुम्ही बघितलं ना तर कडाक्याचं ऊन बाहेर पडतंय. कडकडाट आहे अक्षरशः उन्हाचा पण तरी सुद्धा इथे काहीच ऊन लागत नाहीये आणि एक वेगळीच ऊर्जा आहे सगळ्याच जे खेळाडू आहे आपले त्यांच्यामध्ये. कॉमेंट्री चालू करा आम्हाला ऐकायची. हा थोडंसं दाखवूया मॅच. तर काय बोलायला असं वाटतं? कारण इथे जे निशांत सर आहे हे मॅच भरवताना पोरांसाठी लय चांगलीच गोष्ट आहे. छान. कारण आपल्या लोकांना हे मिळतो म्हणजे आपलं बदलापूर सर बरोबर प्रोत्साहन मिळतं. मिळतं आणि आम्हाला बी आम्ही 10 मिनिटासाठी आलो. आता 2 मग तास आता झाले. तुम्ही इथे बसणार आहात पूर्ण मॅच बघून जाणार आहात. 2 तास झाले अजून पण चांगला बरं उत्साह वाटला इथं. छान. तर निशांत सरांना आपल्याला काही प्रश्न आहेत. सर समजा काही खेळाडू आहेत ज्यांना इथे यायचं असेल, तुम्ही करा ना चालू, हरकत नाही, आम्हाला आवडेल ऐकायला. तर काही खेळाडू असतील ज्यांना राहवले जाणार नाही बघितल्यावरती लाईव्ह, तर ते येऊ शकतात बघायला. कसं असतं? हो 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 म्हणूनच ह्याचं मी बॅनर्स बनवून इंस्टावरती टाकलं, युट्यूबवरती टाकलं, तुमच्याही माध्यमातून आपण तेच केलं. कारण आपल्याला लोकांना ज्यांना खेळायची इच्छा आहे, क्रिकेटचं प्रेम आहे, तो हा क्रिकेटचा गेम खेळू शकतो. तिथे काही अट नाही आहे, कुठल्या पार्टीची अट नाही आहे, काही नाही. एक सामान्य माणसासाठी आयोजित केलेली स्पर्धा आहे. तसं तुम्ही बघू शकता इथे कुठलाही स्पॉन्सर नाही आहे, कोणी काही फंडिंग केलेलं नाही आहे, सगळं आपल्या माणसांनी केलेलं, एकत्रपणे केलेलं हे. तर आपण एक नजर टाकूया क्रिकेटवरती, त्यानंतर आपण खेळाडूंशी बोलूया. हा चालेल.
खेळाडूंचा जो आहे इथे सन्मान करण्यात येतो आहे, ट्रॉफीज देऊन त्यांना NSPL ची जी आहे ट्रॉफीज देण्यात येते. काय बोलाल, कसं वाटतंय आज? अच्छा लग रहा है. छान वाटतंय. तर NSPLच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर इथे सन्मान म्हणून ट्रॉफी मॅच बघूया आपण. कॅच मिस केला आपण एक. अगदी जसं आपण TV मध्ये बघतो आपल्या इंडियाच्या टीमला, भारताच्या टीमला म्हणा, तर त्याच टाईपचा आनंदही आज इथे आपल्याला खेळाडूंमध्ये दिसतो आहे. तुम्ही मॅच बघत आहात का? कुठून बघत आहात नक्कीच सांगा. बदलापूरमध्ये आहात की बदलापूरच्या बाहेरून तुम्ही ही मॅच बघत आहात? NSPL टर्फ क्रिकेट टुर्नामेंट सीझन 2 सुरू आहे सध्या बदलापूरमध्ये आणि तुम्ही सुद्धा इथे नक्कीच येऊ शकता. सर, लोकेशन आपण कशी सांगणार कोणाला येणार असेल तर? लोकेशन कशी सांगायची आपण? लोकेशन आपलं DN पाटील टर्फ कात्रपमध्ये. कात्रपमध्ये जो आपला DN पाटील टर्फ आहे, तर तिथेच जी आहे ही क्रिकेट टर्फ टुर्नामेंट सुरू आहे. मग तुम्ही पण नक्कीच या. खरंच अभिमान वाटतो की अशा मॅचेस आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा होतात. मोठ्या लेवलच्या ह्या ज्या मॅचेस आहेत आपण मुंबई या साईडला बघितल्या होत्या. किती मिनिटाची मॅच आहे? 25 मिनिटाची आहे. 25 मिनिटांची मॅच आहे इथे जर आपण बघितलं तर. ओव्हर्स किती बोललात? 4 ओव्हर्स. 4 ओव्हर्स आहे. बघूया आपण, कव्हर करून जाऊया. थोडंसं मॅच दाखवूया, लोकांना आवडतं. नाही असं छान असा हा सामना इथे रंगत आहे जर आपण बघितलं तर. संघाचा सेनापती रासाला सेनापती रासाला सुरुवात झाली. चांगला स्ट्रोक आहे. पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लाईटिंग केली आणि बॉलला पाठवलं सर्व बाउंड्रीच्या बाहेर. वाटक्यामध्ये दमदार बदल आणि हा मित्र आता ठोकू शकते. साधा आपला बाळा फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टॉस बसून द्या. हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर. शरद क्रमांक झाले कंप्लीट डबल पॉईंट. दुसरा आणि 2 षटकाच्या अटेम्प्ट धावांवर धावा लागल्या संघ. 40 रन्स लॉस ऑफ 4 विकेट टू कंप्लीट ऑल द स्कोर कार्ड्स ऑफ टीम अवेलेबल होता. पंच देखील आमच्यासोबत जोडले गेले. ऑफिशियल पंच दत्ता कडावसर इंदगावची 8 बादशाह आल्या पटका प्रतिने चांगली बली मैदानाच्या आतमध्ये एका टप्प्यावरती बॉलला टॅकल केल्या. स्टॉप केले.
आपण 72 षटकामध्ये तिसऱ्यामध्ये पुन्हा केली आहे. तर बदलापूरमध्ये होत असलेली ही क्रिकेटची मॅच आपण बघत आहात आणि छान असा प्रतिसाद इथे आपल्याला दिसत आहे. खेळाडूंचा जो आहे प्रतिसाद मिळतो आहे आणि खरंच असेच जे सीझन आहे, सीझन 1, सीझन 2, आता सध्या सीझन 2 चालू आहे NSPL यांच्या माध्यमातून. सीझन 3 सुद्धा लवकरच यायला पाहिजे अशी जी आहे ती खेळाडूंकडून मागणी करण्यात येत आहे. तुम्हाला आजची ही मॅच कशी वाटते आहे नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. आपण लवकरच आता इथले जे खेळाडू आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊयात. त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो आपण लवकरच आता कॅमेरामध्ये कैद करूया. मला पाठवा व्हॉट्सअपला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते आणि हॅट्रिक संपादित देखील केली आहे. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय हार्दिक सिंग. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 3 विकेट. क्रिकेटचा जादूगार व्हॉट्सअपला नंबर द्या तुमचा. त्या बोटाची जादू या खेळाडूंना आणि या गोलंदाजांना आता मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. इकडे बाहेर जाऊन मग कट करू. इन स्विंग आउट स्विंग ऑफ ब्रेक लेग ब्रेक ऑफ कडन लेग ब्रेक. ते प्रत्येक चेंडू व्हेरिएशन आहे. तर दिवसभर या ज्या मॅचेस आहेत इथे रंगणार आहेत. तर तुम्ही सुद्धा YouTube लाईव्ह चालू आहे NSPLचा, त्याच्यावरती तुम्ही संपूर्ण मॅचेस ज्या आहेत त्या लाईव्ह बघू शकतात. तर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलूया आपण. कसं वाटतंय आज, कसा उत्साह आहे? पहिली गोष्ट तर मी पहिल्यांदाच माईकवरती किंवा युट्यूब प्लॅटफॉर्मवरती बोलतोय, तर काही चुकलं असेल तर थोडा समजून घ्या. पण बदलापूरमध्ये मला तर असं वाटत नाही की कुठेही एवढी मोठी सोसायटी लेवलच्या प्लेयर्स लोकांची स्पर्धा अशी कधीच झालेली नाही. आणि आमचे मुख्य म्हणजे निशांत सावंत सर यांना आम्ही खूप धन्यवाद देतो, कारण की हे कुठलाही पॉलिटिक्स किंवा काहीच आमचा असा हेतू नाही आहे. त्यांना फक्त ती क्रिकेटची आवड आहे म्हणून ते करतात. तेवढंच आमचं म्हणणं आहे. आमची एक मॅच झाली, आता ही लास्ट मॅच आहे, त्यानंतरची आम्ही जिंकलो. मस्त, धन्यवाद सर. तर आपण आता बाहेर जाऊया आणि काही खेळाडू आहेत त्यांच्याशीही आपण नक्कीच संवाद साधूया. आता 4 ओव्हरची मॅच आहे ही आणि त्यानंतर जर आपण बघितलं कशी तयारी केली आहे आज. ॲक्च्युली माझं सेकंड सीझन आहे. सो फर्स्ट सीझन आमचं अवेलेबल झालं होतं. सो दॅट वॉज माय फर्स्ट सीझन. सो तेव्हा थोडं आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो, बट आज पूर्ण तयारी केली आहे. लेट्सी 2 मॅच झाल्यात, त्याचा निकाल अजून काय लागला नाही आहे, बट लेट्सी. ड्रायव्हर कशी नावं ठेवण्यात आली आहे? तुमच्या टीमचं नाव काय आहे? पनवेलकर उमदापूर, जसं सोसायटी नेम. सो मग आता मॅच होणार आहे तुमची? हा, हे जस्ट सुरू आहे ना? तुमची काय बॅटिंग बॉलिंग? बॅटिंग आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा. कशी प्रॅक्टिस केली आहे आपण? रोज दिवस रात्र ऑफिसमधून येऊन नंतर आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. तसंच मला 2 शब्द बोलायचे. आयुष्याच्या प्रवाहामध्ये आपण इतके काही टेन्शनमध्ये जगत आहोत की त्या टेन्शनमध्ये आपल्याला मनोमंथनापेक्षा आपल्याला मनोरंजनाची गरज असते. आणि त्या मनोरंजनाचेच थरारे देऊन आपण जो खेळ खेळतो तो म्हणजेच क्रिकेट. निशांत सावंत सरांनी जे NSPL सीझन चालू केलेलं आहे ते नॉर्मली कसं आहे, क्रिकेट प्रेमींसाठी जे ऑफिसमधून येऊन कॉर्पोरेटमध्ये येऊन वेळ काढून खेळत असतात. तर प्रत्येक खेळाडूला वाव मिळण्यासाठी मैदान मिळतं असंच नाही, तर त्या मैदान वाव मिळण्यासाठी स्पर्धा मिळत असेल त्या आतुरतेची आम्ही स्पर्धेची वाट पाहत होतो, ती म्हणजे NSPL सीझन 2. निशांत सरांनी जो आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यासाठी त्यांना सलाम. तर जर आपण बघितली तर एक मॅच आता झालेली आहे. 4 ओव्हरची ही मॅच होती आणि किती रन केलेत काय आपण ते नक्कीच विचारूया. जर बघितलं आपण तर सेकंड जे आहेत आता इथे जसं आपण टीव्हीमध्ये बघतो अक्षरशः तशीच ही मॅच इथे रंगत आहे. दुसरा जो आताचा जो सामना आहे त्याचा सेकंड जो पार्ट आहे, दुसरी टीम आता इथे आलेली आहे आणि पहिल्या टीमनी जे आहे आपण जर बघितलं आता तर
10चं खेळून झालेलं आहे. किती रन केलेत काय ते सुद्धा आपण लवकरच घेऊया. आणि 4 ओव्हरची अक्षरशः ही मॅच आहे, त्यामुळे साधारणतः 25 मिनिटापर्यंत जी आहे एक मॅच जी आहे ती संपते आहे. एक छान उत्साह आहे ते आपल्याला दिसत. त्यांचं थोडंसं झूम घेऊया. खऱ्या अर्थानं आधी प्रथमतः तुमचं अभिनंदन. काय म्हणाल आणि या इनिंग विषयी खऱ्या अर्थानं जाऊया थांबूया. 43 धावा तुमच्या बॅटमधून आल्या. अप्रतिम बॅटिंग तुमची आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणाला स्पेन विषयी? जर आपण बघितलं तर इथे खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि इतकं कडकडाटाचं ऊन आहे तरी सुद्धा यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे खूप सारा. आत्ताच जी टीम खेळून आलेली आहे त्यांच्याशी बोलूया आपण. आत्ताच कोणती टीम खेळून आली? किती रन केलेत आपण? कुठे? ठीक आहे, आराम सुरू आहे. किती रन केलेत आपण? किती रन केलेत? 80 रन केले. 80 रन केले. टोटल टीमने 80 रन केले. 80 रन केले टोटल टीमने. काय वाटतं, जिंकणार आपण सामना? जिंकलात? आम्ही जिंकलोय सामना. सामन्यात पण हार जीत चालू असते. खेळाचं प्रतीक तर आमचं बस एवढं असतं की सगळ्यांचं एन्जॉयमेंट करायचं बस. छान, मस्त, धन्यवाद. तर उन्हामध्ये सुद्धा इथे कुठेतरी गारवा वाटतो आहे, आनंद चेहऱ्यावर आहे सगळ्यांच्या. जर आपण बघितलं तर इथे काही रिलॅक्स करत आहेत खेळाडू, त्यांच्याशी बोलूया आणि आपण इथे थांबूया. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. इकडे सुद्धा खूप शांतता आपल्याला दिसते. हो, तर आपली मॅच झाली आहे. मॅच झाली आहे की आता खेळणार आहात? एक मॅच झालेली आहे, आता सेकंड मॅच आहे. त्याच्यानंतर आहे. कशी तयारी केली आपण? चालू आहे सगळ्या टीमवरती. आज भूक तहान विसरून सगळे खेळत आहात का? हा, क्रिकेट म्हटलं की असं चालू आहे. क्रिकेट म्हटलं की भूक तहान काही नसते. आणि ऊन नाही लागत आहे का आपल्याला? नाही, आणि आयोजन सर्वात म्हणजे आय वुड अप्रिशिएट की त्यांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. निशांत सरांचं, विशाल, राहुल आणि सौरभ तिघांनी आणि निशांत सरांनी बेसिकली जे आयोजन केलेलं आहे एक नंबर, अप्रतिम. त्याच्याबद्दल 200 मार्क्स. बॉलर आहात की बॅटमॅन? सगळंच करतो आम्ही, ऑलराऊंडरच आहे. बदलापूरचे खेळाडू ऑलराऊंडर आहेत खरंच. मस्त. काय स्टुडंट आहेत की काय? स्टुडंट आहे की वर्किंग? कसं आहे? स्टुडंट आहेत ना? कितीला आहेत? 7th ला आहेस. अरे वा, कुठल्या शाळेत जातोस? पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. मस्त. आणि कशी थांबूया इथे आपण आता. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह पुन्हा आपण आता लवकरच पुढच्या बातमीमध्ये भेटूया. ही जे एक शेवटचा जो सामना आहे तो आपण तेवढा मध्ये ही मॅच दाखवायची आहे ना म्हणून. आणि लाईव्ह सामना आपण बघत आहोत पहिल्यापासून. ओव्हर स्टेपिंग चालू. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईव्ह तर्फे जे आपण सगळे मॅच कव्हर केली आहे. बोल ना. हा, या ना. बोला ना सर, काय बोलत? NSPLच्या फ्युचरबद्दल बोलायचं होतं. NSPLच्या फ्युचरबद्दल बोलायचं गेलं तर हा सीझन 2 आहे. सीझन 1 आम्ही ऐरोलीमध्ये सक्सेसफुल केली आणि सीझन 2 ही आम्ही बदलापूरमध्ये सक्सेसफुल करणार. बट सीझन 3 ते आम्हाला माहिती नाही, पण आम्ही त्याच्यासाठी तयारी चालू केली आहे. आम्ही ओव्हरऑल क्रिकेटसाठी पण तेजस आणि आशिषची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ. बोलायला गेलं तर ओव्हरऑल साठी खूप एक्सायटेड असते. पण UPSC आणि त्यांच्या आगे निसर्ग चॅलेंजर आणि इथे निसर्ग चॅलेंजर या टीमच्या खात्यामध्ये आणखीन एका विकेटचं पतन. गोलंदाज रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वान, तीर कमान मारिती चक्रा, दुधाज नकरा, इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटते आहे नक्कीच सांगा. आणि सीझन 3 जो आहे, सीझन 1 ऐरोलीमध्ये झाला सरांनी सांगितलं, सीझन 2 बदलापूरमध्ये होतोय. सीझन 3 तुम्हाला सुद्धा आपल्या बदलापूरमध्येच पाहिजे आहे का? कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. धन्यवाद सर.
दिल्याबद्दल. धन्यवाद. असू द्या, नको एवढं आहे, असू द्या. टक्का झाला तेवढंच खूप. हां हां काही बोलणार आहात परत? बोलणार आहात काही? तर ही जी संपूर्ण मॅच सुरू आहे NSPLची तुम्ही YouTube लाईव्ह सुद्धा बघू शकता NSPL या चॅनलच्या माध्यमातून. काही पार्ट जे आहेत आपण लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. आजचा हा सीझन तुम्हाला कसा वाटतो कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.